शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका मला साळवे गवळे यांना मोठा धक्का बसला असून नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं जात प्रमाणपत्र अवैध ठरवले। जात प्रमाणपत्र जप्त करून शासनाकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले असून सुरेखा दिनकर चंद्रमोरे यांच्या तक्रारीनंतर प्रकरणाची चौकशी करण्यात आली। समितीच्या चौकशीमध्ये दोन्ही बाजूंची सुनावणी पूर्ण झाली आणि कुटुंबाचा 10 ऑगस्ट 1950 पूर्वींचा मूळ रहिवासी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला। नाशिक प्रांताधिकाऱ्यांकडून मिळालेले जात प्रमाणपत्र नियमबाह्य ठरले असून समितीच्या अध्यक्षा प्रज्ञा बडे, सदस्य राकेश पाटील आणि सदस्य सचिव योगेश पाटील यांचा निर्णय झाल्यानंतर निर्णयानंतर नगरसेवक पदावर टांगती तलवार निर्माण होण्याची शक्यता असून एकाच महिन्यामध्ये 2 नगरसेवकांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानं इगतपुरीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। आता पुढील घडामोडींवर सर्वांचं लक्ष आहे। सदर प्रकरणामध्ये मला राजेंद्र साळवे यांना एका दिवसामध्ये जातीचा दाखला कसा भेटला त्याच्यावरून आम्हाला संशय आल्यानंतर मी त्यांच्या कागदपत्रांची चौकशी केली। चौकशी केल्यानंतरून त्याच्यामध्ये असं निष्पन्नास आलं की जातीच्या दाखल्यासाठी कोणताही 50 किंवा 49चे त्यांनी कोणतेही पुरावे न देता त्यांना जातीचा दाखला भेटल्यानंतर मी ते समितीच्या लक्षात आणून दिलं। समितीच्या लक्षात आणून दिल्यानंतर समितीने पण मला जो योग्य तो निकाल दिला तो माझ्या साईडने दिलेला आहे आणि समितीने त्यांना त्यांचा जातीचा दाखला हा अवैध ठरवला आहे आणि तो सरकार जमा करण्यासाठी सांगितलं आहे। याच्यापुढे तुमची काय कारवाई असणार आहे? तुम्ही काय मागणी करणार आहे? माझी मागणी एवढीच असणार आहे की त्यांचं पद जे आहे नगरसेवक पद ते लवकरात लवकर रिक्त करावे, एवढीच मागणी राहील माझी। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश पुरोहित, इगतपुरी।